लाडकी बहीणच्या जाहिरातींवर किती कोटी, महिलांना वाटायला किती हजार कोटी लागणार, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अशी खिळखिळी होणार. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. आगामी निवडणुका व लोकसभेला आलेले अपयश पाहता शासनाने महिलांसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना आणली. यंदाच्या आर्थिक बजेटमध्ये महायुती सरकारने महिलांची मते आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. परंतु दिसताना हा आकडा छोटा वाटत असला तरी राज्यभरातील महिलांची आकडेवारी व त्यांना वाटण्यासाठी लागणारा पैसा हा डोळे पांढरे करणारा आकडा आहे. एका वृत्तानुसार महिलांना वाटायला एका वर्षाला तब्बल 46,000 कोटी रुपये लागणार आहेत. तसेच काल 15 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने लाडकी बहीण योजनेची केवळ जाहिरातबाजी करायला 200 कोटी रुपये खर्च करणार असल्याचा GR काढला. त्यामुळे आता या योजनेवरील खर्चावरून अनेक प्रश्न सध्या पडू लागले आहेत. खर्च आणि वित्त विभाग. एका न्यूज पोर्टलने मागे दिलेल्या एका वृत्तानुसार राज्याच्या वित्त विभागानेच या योजनेवर चिंता व्यक्त केली असल्याचे या वृत्तात म्हटले होते. महिला मुलींसाठी आधीपासूनच अनेक योजना सुरू आहेत. त्यावर करोडोंचा खर्च सध्या होत आहे. मग हे सगळं असताना आणखी कोट्यवधींचा खर्च कशाला करायचा? या योजनेची काय गरज, असा सवाल या विभागाने केला होता. मुलांना गणवेश नाही, गावाकडे रस्ते नाही. एकीकडे शासन 46,000 कोटी रुपये महिलांना देण्यासाठी खर्च करत आहे. त्यासाठी करोडोंचा खर्च शासन करणार आहे. परंतु दुसरीकडे केवळ पैसे नाहीत, बजेट नाहीत म्हणून अनेक कामे खोळंबली आहेत. 15 ऑगस्ट झाला तरी अद्याप अनेक शाळेतील मुलांना शासनाने गणवेश पुरवलेला नाही. तर अनेक गावातील रस्ते दयनीय आहेत. शेताकडे जाण्याचे रस्ते खराब झाले आहेत. आज अनेक गावातील नागरिक दयनीय अवस्थेत आहेत. तेथे खर्च होणे अपेक्षित आहे. अशा अनेक योजना आहेत की त्या बजेट नाही म्हणून बंद आहेत. त्या योजना सुरू केल्या तर नागरिकांच्या अनेक समस्या मिटतील. पण आता हजारो कोटींचे बजेट लाडकी बहीणसाठी खर्च केले तर या समस्या सुटणे दुरापास्त होईल हे नक्की. 35,000 कोटी रुपयांची तरतूद. यंदाच्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात 35,000 कोटींची तरतूद या योजनेसाठी केली असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार असा प्रश्न राहतच नाही असे अजित पवार म्हणाले. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. धन्यवाद.